नमस्कार मित्रांनो, आचारसंहितेनंतर येणाऱ्या सरळ सेवा एक्झाम्स आणि त्यांच्या जाहिराती याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. येणाऱ्या आचारसंहिते म्हणजेच 4 जून नंतर आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर ज्या राहिलेल्या उर्वरित सरळ सेवा एक्झाम्स आहेत आणि काही नवीन जाहिराती आहेत त्या येण्याचे चान्सेस आहेत, त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर या अगोदर ज्यांनी फॉर्म फिलिंग केली आहे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर, त्या एक्झाम्स म्हणजे TCS मार्फत आणि IPS मार्फत घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये अपकमिंग सरळ सेवा एक्झाम जे आहेत TCS मार्फत फॉरेन्सिक डिपार्टमेंटची एक्झाम होणार आहे आणि त्यामध्येच WCDची एक्झाम होणार आहे, ज्यामध्ये पेपर फुटी प्रकरण झालं होतं ती एक्झाम एक्झाम होणार आहे. त्यानंतर IBPSद्वारे घेण्यात आलेले एक्झाम आहेत आदिवासी विकास विभाग आहे, MIDC आहे, कल्चर डिपार्टमेंट आहे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळची एक्झाम आहे, GMC धुळे आहे, GMC नागपूर आहे, जिल्हा परिषदचा आरोग्यसेवक या पदासाठी एक्झाम होणार आहे आणि बहुचर्चित म्हणजे जिल्हा परिषदची ग्रामसेवक या पदासाठी परीक्षा होणार आहे आणि याचं टाइम टेबल पण आलेलं आहे आणि ही परीक्षा बहुतेक 26 जूनपासून होणार आहे, जूनच्या आखरी आठवड्यामध्ये होणार आहे. त्यानंतर सिडकोची परीक्षा होणार आहे, ती पण IBPSच्या मार्फत घेण्यात येणार आहे. त्यानंतर ज्या जाहिराती आहेत ज्या एक्सपेक्टेड आहेत आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर, त्या म्हणजे नगरपंचायत आणि नगरपरिषद गट क आणि गट ड चे जाहिराती आहेत. यामध्ये मिनिमम 3500 पदं असणार आहेत. त्यानंतर SIDची जाहिरात आहेत, यामध्ये पण मिनिमम 350 ते 450 तुम्हाला पदं यामध्ये बघायला भेटतील. त्यानंतर BMCची जाहिरात आहे, ती पण याची शक्यता आहे. आणि त्यानंतर लेखा व कोशागार विभाग याची पण जाहिरात जी आहे पेंडिंग आहे. त्यामुळे ह्या 4 ते 5 जाहिराती जी आहेत त्या जूनमध्ये येण्याची शक्यता आहे आणि जी एक्झाम आहे ती तुम्हाला विधानसभेची जी आचारसंहिता आहे ती लागण्या अगोदर म्हणजेच जुलै एंड किंवा ऑगस्टच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा जो अभ्यास आहे तो या दिशेने सुरू असला पाहिजे. याचे सिलेबस काय असणार आहे मग आपल्याला माहितीच आहे. यामध्ये आपल्याला इंग्लिश असतो, मराठी असते, मॅथ्स आणि रिजनिंग असते आणि जनरल नॉलेज म्हणजे GK, यामध्ये आपलं GS पण म्हणता येईल. यामध्ये ते तुम्हाला इंग्लिशमध्ये 25 प्रश्न असतील, मराठीमध्ये 25 प्रश्न असतील, मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये 25 प्रश्न असतील आणि GS मध्ये पण 25 प्रश्न असतील. कुठल्या एक्झामला तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि बहुतांश एक्झामला निगेटिव्ह मार्किंग नसते. त्यामुळे इथे तुम्हाला आउट ऑफ प्रश्न सॉल्व करायचे आहेत, परंतु इथे जो कट ऑफ आहे हाय असतो. त्यामुळे एक प्रश्न हा तुमचा 2 मार्काचा असतो, म्हणजे 100 प्रश्न जे असतील ते तुमचे 200 मार्काचे असणार आहेत. आणि त्यातील महत्त्वाचं म्हणजे जो हाय कट ऑफ लागतो आउट ऑफ 200 तुम्हाला 180+ घ्यायचेच आहेत एनी हाऊ फॉर द सेफ साईड. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्यसेवा आणि कंबाईन प्रीसाठी एकत्रितपणे कसा अभ्यास करता येईल हे ब्रीफली आपण एक व्हिडिओ अपलोड केला आहे रिसेंटली, तर तुम्ही जाऊन इथे बघू शकता. इंटिग्रेटेड अप्रोच फॉर राज्यसेवा प्री आणि कंबाईन प्रीसाठी. त्यानंतर कंबाईन ग्रुप B आणि ग्रुप C साठी जी आगामी परीक्षा येणार आहे याची जाहिरात पण बाकी आहे. मे बी जूनमध्ये जाहिरात येऊ शकते आणि परीक्षा जी आहे ते ऑगस्ट एंडला होऊ शकते, चान्सेस आहेत. त्याचे जो आपल्याला सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, कुठले महत्त्वाचे टॉपिक आपल्याला वाचायचे आहेत आणि कुठली बुक लिस्ट असणार आहे, सोर्सेस, याबद्दलची सर्व डिटेल माहिती आपण 2 ते 3 व्हिडिओजमध्ये घेणार आहोत. ज्यांना शून्यातून सुरुवात करायची आहे म्हणजे स्टार्टिंगपासून ज्यांना कंबाईनची तयारी करायची आहे त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि 3 महिन्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे कंबाईनला क्रॅक करता येईल याची आपण परिपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओजच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. याबद्दल आपण मागच्या स्लाईडमध्ये बोललोच आहोत. कंबाईन प्री 2024ची आपण सिरीज सुरू करत आहोत. त्यामध्ये कंबाईन प्रीसाठी आणि मेन्ससाठी सिलेबस आणि पेपर पॅटर्नचा आपण डिस्कस करणार आहोत. सोबतच इम्पॉर्टंट टॉपिक्स असणार आहेत सब्जेक्ट वाईज, त्याचं पण डिस्कशन आपण करणार आहोत. त्यानंतर बुक लिस्ट असो किंवा सोर्सेस असो याबद्दलसुद्धा माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. आणि मिनिमम आपल्याला 3 महिन्यामध्ये कशा प्रकारे प्रिलिम्समध्ये मिनिमम 60+ मार्क्स घेता येईल याबद्दलची स्ट्रॅटेजी आपण या व्हिडिओजच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतर माहिती करता तुम्ही ब्रेनसीड MPSCचं जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करू शकता. याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे.